नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता मिताली, प्रांजल आणि ही शिल्पा आत्या यांचा काहीतरी एक प्लॅन असतो. ते मात्र दिवा लावतात आणि दिवा लावून एकमेकांकडे बघत असतात. प्रांजल म्हणतो की चला तर आता. तर इकडे छायाताई मात्र आरतीताईंना फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आरती फोन काही उचलत नसते. म्हणून छायाताईंना खूप टेन्शन येतं. त्यांचा जीव अगदी कासवीस होत असतो की नक्की आता आरतीताईंना काय झालं असेल, त्या कॉल उचलत नसतील आणि आनंदीताई नक्की काय करणार आहेत कुणास ठाऊक. तेव्हा मात्र आता बाहेर आनंदी तेथे आलेली असते डायनिंग टेबल जवळ आणि आनंदी छायाताईंना आवाज देते की लवकरात लवकर इकडे या. तेव्हा छायाताई म्हणते की हो हो आले आले आणि आनंदी बाहेर येताच प्रांजल मात्र आता आनंदीच्या हाताला धरतो आणि तिच्या हाताला धरून शिल्पाताईच्या समोर घेऊन येतो. तर प्रांजल आनंदीला म्हणत आहे की हा जळता दिवा दिसतो ना, तर तो मात्र आम्ही तुझ्या हातावर ठेवणार आहोत. तेव्हा शिल्पा आणि मिताली, प्रांजल यांना खूप आनंद होत असतो. त्यांचे चेहरे लगेच आता हसण्यासारखे दिसतात. परंतु आता छायाताई घाबरून जातात. आनंदीच्या डोळ्यात पाणी येत असतं. छायाताई म्हणतात की अहो आनंदीताई, हे काय चाललेलं आहे, तुम्ही हे काय करतात. आणि तेवढ्यात मिताली रागाने म्हणते की ए छायाताई, झाली का तुझी नाटकं. आणि तो दिवा छायाताईच्या हातामध्ये देऊन तो मात्र आनंदीच्या हातामध्ये अगदी धमकावतच ठेवायला सांगते. छायाताई दिवा घेत नसतात, परंतु तरी सुद्धा मिताली तिला घे पटकन म्हणून तिच्या हातात जबरदस्ती देते. छायाताईचा जीव पूर्णपणे कासवीत झालेला असतो की आनंदीताईच्या हातामध्ये हा पेटता दिवा कसा द्यायचा. परंतु मिताली, शिल्पा आणि प्रांजल हे डोळे मोठे करून आता या छायाताईकडे बघत आहे. आणि तेवढ्यात मिताली तिच्यावर पुन्हा ओरडते, तू तोंड का बघतेस, ठेव म्हटलं ना. प्रांजल सुद्धा म्हणतो की चल ठेव लवकर पटकन. दिव्याच्या खाली प्लेट असते आणि छायाताईचा अगदी थरथर हात कापत असतो, तरी सुद्धा प्लेट सहित त्या मात्र आता आनंदीच्या हातावर तो दिवा ठेवायला जातात. परंतु प्रांजल म्हणतो की हे काय, ती प्लेट आहे ना ती दिव्याखाली, तर ती बाजूला काढून घे. नुसता दिवा तिच्या हातावर तो ठेवायचा आहे. आनंदी काहीच बोलत नसते. तेवढ्यात आता ही शिल्पा आत्या म्हणते की हो, प्रांजल एकदम बरोबर बोलत आहे. निंबाळकरांच्या घरात पाऊल ठेवणं म्हणजे विस्तव हातात घेण्यासारखं आहे आणि ते सर्व तुला सुद्धा कळलं पाहिजे. सगळेजण आनंदीकडे रागाने बघत आहे. ह्या छायाताईंना मात्र आता अगदी आनंदीच्या हातावर हा पेटता दिवा ठेवणार म्हणून आनंदीसाठी त्यांचा जीव तिळतिळ तुटत असतो. पण तरी सुद्धा मात्र ह्या शिल्पा, मिताली आणि ह्या प्रांजलला काहीच कळत नसतं. ते मात्र ऐकायला तयार नाहीत. पण आनंदी घाबरत नसते. आनंदी म्हणते की ठीक आहे छायाताई, द्या इकडे तो दिवा. छायाताईंचं मन नसताना सुद्धा शेवटी त्यांना आनंदीच्या हातामध्ये ती प्लेट बाजूला करून तो दिवा ठेवावा लागतो. तेव्हा छायाताईंच्या डोळ्यात पाणी येते, परंतु आनंदी मात्र घाबरत नसते. आनंदी तो पेटता दिवा आपल्या हातात घेते. तर शिल्पा, मिताली आणि प्रांजल यांना तर खूप आता हसायला येत असतं. ते अगदी खुश होऊन बघत असतात आणि आनंदीची त्यांनी चांगलीच परीक्षा घेण्याची ठरवलेली असते, तिला त्रास देण्यासाठी. त्यानंतर प्रांजल म्हणतो की व्हेरी गुड आणि असंच दिवा हातामध्ये घेऊन उभं राहायचं आणि देवाची माफी मागायची. तेव्हा आता शिल्पाच्या तर एकदम मनासारखं होत असतं, कारण अगोदर ती आनंदीला त्रास देत आहे आणि त्यात म्हणजे आता मुलं सुद्धा तिची साथ देतात म्हणल्यानंतर तिला खूपच आनंद होतो. त्यानंतर आनंदी देवाला म्हणते की देवा, माझी चूक झाली, मला माफ कर. देवाची माफी मागते. त्यानंतर इकडे आता आरती आणि आर्ची या दोघींचं काहीतरी सुरू असतं. शाल आणि साडी मात्र आनंदीला द्यायची असते, म्हणून आता ते बॉक्स वगैरे भरून पिशवीमध्ये ठेवून तेवढ्यात आबा येतात. आबा म्हणतात की चला, आबा तयारी होऊन चाललेले आहेत, लवकरात लवकर आपल्याला मालक साहेबांच्या घरी जायचं आहे. त्यावरती आरती म्हणते की आबा, अहो कशाला, एक काम करा ना, उद्या मला ऑफिसला तर जायचंच आहे, मग जाताना मी आनंदीला ती शाल आणि ती साडी नेऊन देईल. तुम्ही कशाला इतकी दगदग करतात, इतक्या लांबून तुम्ही प्रवास करून आलात. कारण आबांसमोर आता जे त्या घरात, निंबाळकरांच्या घरात सुरू आहे, आनंदीला सगळेजण किती त्रास देतात हे मात्र आबांना समजायला नको, आबांना वाईट वाटेल, यासाठी आरती त्यांना थांबवत असते. आरती पुढे म्हणते की मी नाहीतर शिर्केंकडे देईल, शिर्के नक्की आनंदी आणि मालक साहेबांना देऊन देतील. तेव्हा आबा आरतीला म्हणतात की काय झालं, तू आनंदीकडे जाण्यापासून मला का अडवतेस, का थांबवतेस बरं. तेव्हा लगेच आरती आणि आर्ची एकमेकांकडे बघत आहेत. आबा पुढे म्हणतात की आनंदीच्या घरामध्ये मोठी भांडणं सुरू आहेत म्हणून तुम्हाला जाण्यापासून अडवते का. तेव्हा हे ऐकून आरती आणि आर्चीला धक्काच बसतो. आर्ची थोडीशी अडखळतच विचारते की आबा, अहो पण तुम्हाला हे सर्व कसं माहिती आहे. तेव्हा आबा म्हणतात की पोरींनो, अगं माझे 40 वर्ष निंबाळकरांच्या फॅक्टरीमध्ये गेलेत, म्हणून मात्र मी त्या घरातील माणसांना आणि त्या घराला खूप चांगलं ओळखतो आणि तुमच्यापेक्षा आता तेथील जे काही होतं, काही सगळं काही त्या घरातील प्रकार वगैरे मला माहिती आहे. आणि शिर्केंचा मला फोन आला होता, शिर्केंकडून मला सगळं काही समजलं. आणि तुम्हाला काय वाटतं की मी एक म्हातारा आणि कमजोर बाप आहे म्हणून मला अडवतात का, मला हे सर्व सांगत नाही का. आणि आनंदीच्या सासरकडून माझा जो काही तेथे अपमान होईल, जो काही त्रास होईल, तो मी सहन करू शकणार नाही का. तो बाप आहे की ज्या बापाने मात्र स्वतःच्या पोटच्या मुलांची थिरडी अगदी स्वतःच्या खांद्यावर उचलली.
आणि माझ्या हाताने त्यांच्या चितेला आग्नी दिलेला आहे, म्हणजे आरती आरची यांच्या आई वडिलांना. पोरींनो, तुम्हीच सांगा की यापेक्षा आता जगामध्ये दुसरं मोठं दुःख काय असू शकतं. आणि हे बघ, हे सगळं काही सोसून माझं काळी दगडासारखं बनलेलं आहे. तेव्हा आरती आणि आरची रडत आहे आणि लगेच त्या आबांना घट्ट मिठी मारतात आणि दोघेही आता त्यांच्या मिठीत येऊन खूप रडतात. आबा त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना आधार देतात की रडू नका बाळांनो. तेव्हा मात्र आरती म्हणते की आबा अहो, खूप घाबरायला होतं, कळतच नाही की पुढे नक्की काय होणार आहे ते. तेव्हा आबा म्हणतात की पोरींनो, अगं घाबरू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. मला सांगा बरं, तुम्ही दोघींनी आनंदीला काय वचन दिलेलं आहे? नेहमी तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहात. तुम्ही विचार करा, नाजूक क्षणाला जर आपण असे हात टेकले तर कसं होणार? आनंदीचा विचार केलास का तुम्ही? आनंदीसाठी सगळं काही संपून जाईल पोरींनो. त्यामुळे हे बघा, खचून मात्र काही चालणार नाही. आपल्यालाच तिच्या पाठीशी उभी राहून तिची खरी ताकद आपणच बनणार आहोत. मग मुलींनो, अगं सगळ्यात जास्त आपल्या प्रेमाची आणि आधाराची तिला गरज आहे. आणि हे बघा, माझी काळजी अजिबात करू नका. या घरात फक्त आणि फक्त एकच अशी दुखरी नस आहे माझी, आणि ती म्हणजे माझ्या ह्या तिन्ही पोरी. आणि हे बघा पोरींनो, तुम्ही जर असं तुटत गेला तर आबा सुद्धा मात्र असा पार आतमधून तुटून जाईल. तुम्ही आबा जाधवांच्या नाती आहात. तेव्हा आरती आणि आरची दोघेही रडतच आबा आबा करतात. नंतर इकडे निंबाळकरांच्या घरामध्ये आता आनंदीच्या हातावर तो पेटता दिवा ठेवलेला असतो आणि आनंदीला देवाची माफी मागायला सांगितलेली असते आणि सगळेजण तेथे उभे आहेत. तेवढ्यात माई आणि बापू बाहेर येतात. हे सर्व बघून त्यांना आता शिल्पाचा आणि मुलांचा राग येतोय. तर आनंदी म्हणते की देवा, माझी चूक झाली, मला माफ कर. आई आणि बापूंना मात्र हे बघवत नसतं. तर बापू रागाने म्हणतात की प्रांजल, अरे हे सर्व काय चाललं? तेव्हा प्रांजल बापूंना शांत राहायला सांगतो. तिने आपल्या दादाला त्रास दिलेला आहे ना, मग त्याचं प्रायचित्तही करत आहे. शिल्पा मात्र तोरेतच बघून हसत असते आणि तेवढ्यात तेथे आता हा नालायक विद्याधर येतो. तर लगेच म्हणतो की वा वा प्रांजल, आज मात्र तू सिद्ध करून दाखवलं की तू मात्र हा विद्याधर निंबाळकराचा पुतण्या आहे ते. अरे जीव कसा माझा भांड्यात पडला, मला तर खूपच भारी वाटलं. शाबास म्हणून तू प्रांजलची पाठ थोपडत असतो. परंतु माई रागाने विद्याधरकडे बघत बापू म्हणतात की विद्याधर, अरे तुला तर लाज वाटायला हवी की स्वतःच्या पुतण्याला तू थांबवण्याऐवजी अजून प्रोत्साहन देतोस. तेव्हा मात्र माई सुद्धा रागाने आता ह्या प्रांजल आणि मितालीला बोलतात की किती छळणार आहात तुम्ही त्या आनंदीला. बापू खूप जोरात ओरडतात की ही सर्व नाटकं बंद करा. आणि तेवढ्यात मिताली आणि प्रांजल बापूच्या समोर येतात, बापू बापू करत. आणि बापूंना सुद्धा म्हणतात की मी तुम्हाला एकदा सांगितलं, यामध्ये पडू नका. तर माई म्हणते की प्रांजल, अरे हा कसला विकृतपणा आहे, एखाद्याच्या जीवाला इतका त्रास देऊन कसलं सुख तुम्हाला मिळतं? तेव्हा आता लगेच प्रांजल रागाने माई आणि बापूंना विचारतो की तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? आहे ना प्रेम? आणि जर तुमचं खरं प्रेम असेल तर या प्रकरणात मात्र तुम्ही एकही शब्द यापुढे नाही बोलणार. आणि कळतं ना तुम्हाला की नाही बोलणार, नाही करणार काही, नाहीतर थांबा. म्हणून आता लगेच रागरागाने मात्र डायनिंग टेबलवर असणारी ती सुरी आहे, तर तो सुरी घेतो आणि ती आपल्या गळ्याला लावत म्हणतो की बघा, नाहीतर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो. म्हणून आता लगेच तो माई आणि बापूंना मी मरणार आहे अशी धमकी देतो. तर लगेच आता इकडे आनंदीचा जीव मात्र पूर्णपणे कासावीस झालेला असतो. तिच्या हातामध्ये अजूनपर्यंत तो पेटता दिवा असतो आणि देवाची ती माफी मागत असते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा असतात. जोरजोराने हा प्रांजल ओरडतो, गळ्याला सुरी लावत की मी आता तुम्हाला सांगून ठेवतो, हे जग मी सोडून जाईल, मी माझा जीव देईल. आणि तेवढ्यात विद्याधर मात्र ती सुरी हातात घेतो आणि प्रांजलला सोडसोड करत असतो. परंतु प्रांजल मात्र काही ऐकायला तयार नसतो. जबरदस्तीने मात्र आता विद्याधरने त्याच्या हातातील ती सुरी हिसकावून घेतलेली असते. आणि तेवढ्या शिल्पा मात्र आता प्रांजलच्या एक कानामागे ठेवून देते. आणि काय रे वेडा आहेस का तू? काय करतोस हे सर्व? अक्कल वगैरे आहे का तुला थोडीशी? जीव देतोस तू, आणि कुणासाठी? तर ह्या मुलीसाठी. आनंदीकडे बोट करत म्हणते, ज्या मुलीने आपलं घर उद्ध्वस्त केलं तिच्यासाठी तू जीव देतोस? मूर्ख आहेस का तू? छायाताईंचा जीव मात्र आनंदीसाठी तिळतिळ तुटत असतो आणि माई बापूंचा सुद्धा. पण आता ह्या प्रांजल, मिताली आणि शिल्पा यांना मात्र काही घेणे देणे नसतं. आणि हा विद्याधर लगेच प्रांजलला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की काय प्रांजल, अरे हे सर्व तू काय करणार आहेस? अरे तू तर आमचा स्वाभिमान आहे आणि तूच जर असं बोलला तर कसं होणार आहे बरं? धनश्रीला मात्र आनंद होत असतो हे सर्व बघून. विद्याधर आता प्रांजलला म्हणतो की आनंदी कितीही झालं तरी आपल्या सगळ्यांसाठी परकी आहे, मग तिच्यासाठी तू आम्हाला सोडून जाण्याचा प्रयत्न करतोस, अशी भाषा बोलतोस का तू? अरे ह्या आनंदीमुळे आज पृथ्वीला, तुला आणि अख्ख्या घराला मनस्ताप भोगवत आहे. तिच्यामुळे त्रास होतो आपल्या सगळ्यांना, मग तिला शिक्षा तर मिळालीच पाहिजे. आणि जर यापुढे तू मात्र अशी भाषा बोलशील, अगदी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न पुन्हा करशील, तर मात्र ह्या काकाचं मेलेलं तोंड बघशील. आणि तेवढ्यात धनी म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात? तर रागाने तो म्हणतो की धने तू गप,
आनंदीला अजून त्यांनी देवासमोर तो दिवा ठेवून जे काही म्हणण्यासाठी सांगितलेलं असतं, देवाची माफी मागण्यासाठी, तर अजूनपर्यंत आनंदीच्या हातावर तो दिवा आहे आणि आनंदी कशाकडेही लक्ष न देता फक्त देवासमोर आता तेवढं ती बोलत आहे. त्यानंतर इकडे पृथ्वी मात्र आबा, आरती आणि आर्ची यांच्याकडे त्यांच्या घरी आलेला असतो. इथे आल्यानंतर तो म्हणतो की आबा चहाच घेत असतात. आरती म्हणते की काय रे पृथ्वी, तू इकडे कसा आज, इकडे का आलास, आनंदी बरी आहे ना? पृथ्वी काही बोलत नाही, परंतु आबांच्या पाया पडतो. आबा त्याला आशीर्वाद देतात. आबांना असं वाटतं की काय झालं असेल. पृथ्वीला विचारतात की अरे पण तू अचानक इतक्या सकाळी सकाळी इकडे कसा आला? पृथ्वी म्हणतो की आबा मी तुमच्यावर खूप नाराज आहे, कारण तुमच्याकडून मला असली अपेक्षा नव्हती हो. विचारते की अरे पण एक मिनिट, नक्की झालं तरी काय, तू आबावर इतका नाराज आहे, नक्की काय कारण आहे? आबा म्हणतात की अरे पृथ्वी, नक्की तुला काय बोलायचं आहे ते अगदी मोकळेपणाने बोल. तर पृथ्वी म्हणतो की मी आज तुमच्यापासून काही लपवायला आलोच नाही, जे काही आहे ना ते सगळं मोकळेपणाने सांगून टाकणार आहे. तर तुमच्या नातीने, आनंदीने मला, माझ्या भावांना, आम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे. मिस्टर निंबाळकर आणि आनंदी ह्या दोघांनी लग्न केलेलं आहे. हे जे सत्य आहे ना ते सगळ्यांनी म्हणजे कुटुंबाने सगळ्यांनी आमच्यापासून लपून ठेवलेलं आहे. तर आम्हाला सगळ्यांनी अंधारात ठेवलं, अगदी तुम्ही सुद्धा आबा. त्यामुळे आता पृथ्वी आबांसमोर हात जोडतो. मी तुमच्यासमोर विनंती करायला आलो की तुम्ही तुमच्या नातीला, आनंदीला परत तुमच्याकडे तुमच्या घरी घेऊन या. हे ऐकल्यानंतर आरती आणि आबांना धक्काच बसतो. आरतीला खूपच राग येतो. डोळे मोठे करून ती आता पृथ्वीकडे बघत आहे. मिस्टर निंबाळकर तिला घटस्फोट देणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो, विनंती करायला आलो की तुम्ही तुमच्या नातीला सन्मानाने परत या घरामध्ये घेऊन या. तेव्हा आता आबांना रागच येतो. आबा म्हणतात की छोटे मालक, तुमचं बोलून झाले का? आता यापुढे मात्र जे करायचं आहे ना ते सगळं मालक साहेब आणि आनंदी ठरवतील. मालक साहेब स्वतः मात्र येथून माझ्या मुलीला सन्मानाने घेऊन गेलेले आहेत. मोठ्या विश्वासाने मी माझी मुलगी त्यांच्या हवाली केलेली आहे. आणि जर ह्या क्षणाला तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या पोरीने निंबाळकरांचं घर सोडावं आणि माझ्याकडे यावं, हे सांगण्यासाठी मालक साहेबांनी स्वतः माझ्याकडे यायला हवं. आणि हे बघा छोटे मालक, तुम्ही वयाने आणि अनुभवाने खूप लहान आहात, त्यामुळे लहानच राहा तुम्ही. म्हणतात की जर मात्र मालक साहेबांना माझ्या मुलीला स्वतःला घराच्या बाहेर काढायचं असेल तर स्वतः ते तिचा हात धरून इकडे माझ्याकडे घेऊन येतील, आणि तोपर्यंत मात्र तुम्हाला मला ताकीद देण्याची काही गरज नाही. आबा मात्र पृथ्वीसमोर आता हात जोडतात आणि म्हणतात की छोटे मालक, आम्ही जरी गरीब असलो ना पण इज्जत आणि स्वाभिमान आम्हाला सुद्धा आहे. पण स्वतःच्या इज्जतीसाठी आणि जे काही आपल्या सन्मानासाठी मान वर करून आवाज चढवायचा, आणि हे जे काही शब्द आहे ना हे सगळं तुमच्या मालक साहेबांनी म्हणजे स्वतः निंबाळकर साहेबांनी, तुमच्या वडिलांनी आम्हाला हे सर्व शिकवलेलं आहे की स्वतःसाठी कसं मान वर करून जगायचं, स्वतःच्या स्वाभिमानासाठी. पृथ्वीला रागच येतो. रागाने तो मात्र आबांकडे बघतोय आणि आबा त्याला म्हणतात की या आता तुम्ही. पृथ्वी मात्र रागाने जायला निघतो, परंतु पुन्हा थांबतो आणि आबांना म्हणतो की त्या घरात जे वादळ आलेलं आहे ना ते थांबवण्यासाठी यातून मार्ग काढणं हे माझं काम होतं, म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो होतो की तुमच्या नातीला आमच्या घरातून परत घेऊन या म्हणून. आणि जर ते तुम्हाला मान्य नसेल तर यातून काय करायचं आहे तो मार्ग मी स्वतः माझ्या पद्धतीने काढेल. तेव्हा मात्र पृथ्वी जायला निघतो, परंतु आरतीला रागच येतो. आरती म्हणते की माझ्याच घरामध्ये येऊन आणि माझ्या आबांना इतकं बोलण्याची हिंमतच कशी झाली, म्हणून रागाने ती पृथ्वीच्या मागे जाते. त्यानंतर इकडे शिर्क्यांचा फोन युगंधरला येतो आणि जे घडलेलं आहे म्हणजे पृथ्वीने काहीतरी केलेलं असतं फॅक्टरीमध्ये, ते पण मालक साहेबांना काही न विचारता, म्हणून आता शिर्केंनी जेव्हाही सांगितलेलं असते तर मालक साहेबांना म्हणजे युगंधरला फार राग येतो. तो म्हणतो की त्याची हिंमतच कशी झाली माझ्या पाठीमागे मला न विचारता हे सर्व करण्याची. शिर्के म्हणतात की हो ना, साड्यांचं जे प्रोडक्शन आहे तर ते अख्खं एकाच वेळेस त्याने बंद केलेलं आहे. सकाळपासून आज रेडीमेड साडीची एकही डिलिव्हरी कोणत्याच क्लायंटला दिलेली नाही. युगंधर रागाने विचारतो की ह्या मूर्खपणाला त्याने कारण काय दिलेले आहे. शिर्के म्हणतात की मालक साहेब साडीचा ब्रँड आणि ते अख्खं उत्पादन तुमचं आणि समिता बहिणींचं ग्रीन प्रोजेक्ट आहे. पृथ्वीने मात्र ह्या सगळ्यावर बंदी घातलेली आहे. तेव्हा युगंधरला राग येतो. युगंधर म्हणतो की घरामध्ये जे काही चाललेलं आहे ना तर तो मात्र घरचा प्रश्न आहे. धंदा आणि घरातील गोष्टी आहेत तर ते वेगवेगळे ठेवावे लागतात, एवढं सुद्धा त्याला कळत नाही का? तेव्हा समिता मला सोडून गेली होती, त्यावेळेस स्वतःच्या हाताने तिचे अंत्यसंस्कार करून मी लगेच फॅक्टरीमध्ये गेलो होतो आणि कामाला लागलो होतो, कारण ते माझे कर्तव्य होतं, माझं काम होतं. व्यवसायात मात्र भावनांना धारा नसतो. आणि आजकालच्या हे नवीन पिढीला मात्र आपला धंदा आणि ह्या घरच्या गोष्टी आहे यातील फरक का कळत नसतो. आता हे सर्व म्हणत असताना सांगताना युगंधरच्या डोळ्यात थोडं पाणी येत असतं. त्याचा जीव कासावीस झालेला असतो, तुटत असतो. त्यानंतर युगंधर पुढे म्हणतो की आता हे सगळं काही त्या गोष्टी आहेत ना वेगवेगळ्या कसं ठेवायच्यात हे मात्र मी आता त्यांना शिकवणार आहे. तेव्हा मात्र आता
युगंधरला जबर धक्का बसलेला असतो आणि बोलता बोलता तो अचानक शांत होतो. एका हातातील फोन आता त्याने दुसऱ्या हातात धरलेला असतो, परंतु काय करावं तेच काही त्याला कळत नसतं. आणि तेवढ्यात आता शिर्के विचारतात की मालक साहेब काय झालं, तुम्ही ठीक तर आहात ना? त्यानंतर तो थोडा वेळ काही बोलत नाही, परंतु त्यानंतर मात्र म्हणतो की हो मी ठीक आहे, काळजी करू नका असे म्हणून मात्र मालक साहेब पूर्ण खचून गेलेले आहेत. परंतु ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तरी सुद्धा मात्र त्यांना काही बोलता येत नसतं, कारण पृथ्वीने एक खूप टेन्शन त्यांना दिलेलं असतं. त्यानंतर मात्र आता तो स्तब्ध उभा असतो. नक्की काय करावं तेच काही त्यांना कळत नाही. त्यानंतर इकडे आता ही आरती रागाने आता हे पृथ्वीच्या मागे येते, त्याचा हात पकडते आणि त्याला रागानेच विचारते की काय रे, कोण समजतं तू स्वतःला? तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरी येण्याची? पृथ्वी आता तिच्याकडे रागाने बघतोय. आरती रागाने त्याला पुढे म्हणते की अरे तू कोण समजतं स्वतःला, की माझ्या आबांना आमच्याच घरी येऊन तू मात्र इतकं सगळं काही सुनावलं आणि तुझ्यामध्ये काही काळीज नावाचं हे उरलेलं आहे की नाही? काय बोलतोस तू आणि काय दगडासारखी अगदी वागतोस? दगडासारखं काळीज करून ठेवलेलं आहे आणि स्वतःच्या डोळ्यावर जी काही आता ही स्वार्थाची पट्टी बांधून ठेवलेली आहे ना, ती जरा सोडून टाक. आणि तुझ्या वडिलांनी फक्त आनंदीशी लग्न केलं, त्यामुळे मागचा पुढचा काही विचार न करता नक्की त्याचं कारण काय होतं, परिस्थिती काय होती हे सगळं समजून न घेता त्यांना फक्त तुम्ही चुकीचं ठरवत आलात. त्यांनी हे सर्व का केलं असेल याचा शांतपणे बसून जरा विचार केलास का कधी? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या वडिलांनी जे काही केलेलं आहे ना, ते फक्त आणि फक्त आनंदीची आबरू वाचवण्यासाठी केलेले आहे. त्यावेळेस मात्र त्यांनी अख्खा समाज आणि गाव आपल्याला काय म्हणेल या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त माणुसकी आणि स्वतःचा शब्द जपलेला आहे. आणि तेवढ्यात इकडे छायाताई धावतच किचनमध्ये येतात आणि पुन्हा आरतीच्या मोबाईलवर त्या फोन करत असतात. आरतीचा मोबाईल तिच्या हातामध्ये असतो, छायाताईचा फोन येत असतो, परंतु आता ही आरती पृथ्वीबरोबर बोलत आहे. तिचं सगळं काही लक्ष याकडे आहे आणि आपल्या हातातील मोबाईलवर फोन येत आहे हे तिला काही कळत नसतं. ती पृथ्वीला बोलत असते, अरे पृथ्वी तू इतका स्वार्थी कसा आहे? स्वतःचा युगो जपण्यासाठी माझ्या आजोबांना तू सांगतोस की तुमच्या मुलीला परत घरी घेऊन या म्हणून. आणि बोलता बोलता तिच्याकडून फोन सुद्धा स्विच ऑफ होतो. त्यानंतर आता इकडे छायाताईंचा जीव पूर्णपणे टांगणीला लागलेला असतो. त्यांना आता काय करावं तेच काही कळत नसतं. सारखे ते फोन करतात पण आरती काही फोन उचलत नाही आणि तेवढ्यात आता फोन सुद्धा स्विच ऑफ होतो. तर देवाला म्हणतात की देवा, अरे देवा काय करू, आता फोन सुद्धा स्विच ऑफ झाला. इकडे आरती पृथ्वीला म्हणते की काय रे, तुला कोण वाटले आनंदी बाजारातून एखादी गोष्ट विकत घेतली असं आहे का? तुझ्याकडून मात्र मला अशा वागण्याची अपेक्षा नव्हती, त्यामुळे आनंदीची एक मोठी बहीण म्हणून मी तुला ठणकावून सांगते, आनंदी परत मागे नाही फिरणार हे लक्षात ठेव. तू कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ती परत घरी नाही येणार. ती शेवटी निंबाळकरांच्या घरातच राहील, त्या घरावर आणि तेथील सर्व माणसावर स्वतःचा हक्क जमावून राहील. मग ते तुला आवडो किंवा न आवडो हे लक्षात ठेव. असे बोलून आरती रागाने मात्र आपल्या परत घरामध्ये निघून येते. पृथ्वी रागाने तिच्याकडे बघत उभा असतो. आता त्याने आरतीला एकही शब्द काही म्हटलेला नाही. त्याने सर्व बोलणं ऐकून घेतलेलं असतं आणि विचारात पडतो. आणि तेवढ्यात आतमध्ये आल्यानंतर ती आपला मोबाईल चेक करते आणि तिला समजतं की छायाताईंचे 5 मिस कॉल येऊन गेलेत, म्हणून ती लगेच पुन्हा फोन रिटर्न करते. परंतु छायाताईंचा फोन आता स्विच ऑफ येत असतो. तर विचार करते की काय झालं असेल, आता मोबाईल त्यांचा का स्विच ऑफ येतोय? तिला टेन्शन येतं. ती विचार करते की मी तिकडून आल्यानंतर तिकडे काही आणखीन घडलेलं आहे की काय, म्हणून आरती आता टेन्शनमध्ये आता विचार करत असते की नक्की काय झालं असेल तिकडे. तर इकडे छायाताईंचा जीव आनंदीसाठी तिघीती तुटतोय. त्यांना आनंदीची काळजी वाटते. त्या माईंजवळ येतात आणि माईंना म्हणतात की माई बघा ना, आनंदीचा जीव कसा झालेला आहे, आता त्यांची काळजी घ्यायला नको का? आणि बघा त्यांची अवस्था कशी झाली. बापू सुद्धा आता बघत असतात. त्यांना सुद्धा आता खूप असा म्हणजे आनंदीचं ही सर्व काय अवस्था झालेली आहे बघून आता हे सगळं नकोसं वाटत असतं. आनंदी काही हार मानत नसते. ती आपल्या जीवाचा विचार करत नाही आणि शेवटी तो दिवा तिने अजूनपर्यंत हातात धरलेला आहे आणि देवाची माफीच मागते. आणि तेवढ्यात माई मात्र आता पुन्हा यांच्यावर ओरडतात की या घरात नक्की काय चालू आहे, या घरात कुणाची माणुसकी आहे की नाही, काही शिल्लक राहिलेली आहे की नाही कुणाला? बिचारी आनंदीची काय अवस्था झालेली आहे आणि तिच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. तर प्रांजल लगेच आता रागाने माईंकडे बघतोय. माई बापूंना म्हणतात की अहो बघा ना, बघा तुम्ही काय चालू आहे ते, कोणी काहीतरी करा, माझ्या आनंदीला वाचवा, म्हणून माई आता ओरडत असतात. आणि तेवढ्यात आता प्रांजल हसतोय. तेव्हा आरतीला टेन्शनच आलेलं असतं की नक्की तिकडे काय झालं असेल. ती धावतच मात्र आता निंबाळकरांच्या घरात येते आणि समोरचं जे काही आता हे दृश्य बघून तिला तर धक्काच बसतो. आणि तेवढ्यात आता ती आनंदी समोर धावतच येते. आनंदी तुझं ही काय सुरू आहे? आणि आनंदीला ती बाजूला करणार तिचा हातातील दिवा वगैरे. तोच लगेच प्रांजल आणि मिताली पुढे येतात आणि तिला हात आडवे धरून मात्र तिला अडवतात.
आरतीला पुढे जायचं नाही असं म्हणतात. तर आरती म्हणते की दिवा खाली ठेवा आनंदी, तो हात भाजेल तुझा. आणि तुम्ही सगळेजण बघत का बसलेले आहात? तुम्हाला विचार नाहीत का? आनंदीची काळजी नाही वाटत का? आनंदी दिवा खाली ठेव, तुझा हात भाजेल. आरतीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती जोरात ओरडून म्हणते की तुमच्यामध्ये कोणात माणुसकी उरलेली आहे किंवा नाही. म्हणून आता ती रागाने ह्या मिताली आणि पृथ्वीकडे बघत असते, त्या प्रांजलकडे. आणि तेवढ्यात मात्र आता मिताली आणि हा प्रांजल काही बाजूला व्हायला तयारच नसतात. तर आरती ओरडत असते की आनंदी तो दिवा खाली ठेव. छायाताई आणि बापू माई हे तिघही रडत आहे. आनंदी म्हणत असते की माझी चूक झाली, मला माफ कर. तरी सुद्धा ती काही आता मुलांनी सांगितलेलं तिची परीक्षा काही सोडत नसते. आणि तेवढ्यात मात्र आता तिथे पृथ्वी येतो. पृथ्वी लगेच रागाने आता ह्या सगळ्यांकडे बघतो आणि आनंदीच्या हातातील दिवा आहे तर तो तिचा हाताला धरून मात्र तिचा हात धरून तो दिवा खाली फेकून देतो. सगळेजण बघत असतात, दिवा खाली पडलेला असतो. आता पृथ्वी सगळ्यांच्या समोर येतो तेव्हा सगळेजण पृथ्वीकडे बघत असतात. पृथ्वी रागाने म्हणतो की हा सगळा फालतूपणा काही चालू आहे आणि नक्की हे सर्व कोणी केलं असं मिताली आणि प्रांजल या दोघांना रागाने विचारतोय. तेवढ्यात मात्र आता प्रांजल म्हणतो की दादा मी केलेला आहे. तर आता पृथ्वीला इतका राग येतो, रागाने तो प्रांजलची गचंडी धरतो आणि म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली हे सर्व करण्याची. तेव्हा मिताली म्हणते की दादा अरे सोड ना त्याला. शिल्पा आता लगेच प्रांजलला धरते परंतु पृथ्वी त्याच्या अंगावरच धावून आलेला असतो. पृथ्वी रागाने त्या दोघांना सुद्धा म्हणतो की तुम्हाला अक्कल आहे का? हे सर्व करण्यासाठी कोणी सांगितलं होतं तुम्हाला? प्रांजल म्हणतो की अरे दादा तुला तिच्यामुळे त्रास झालेला आहे म्हणून तिला मी ही शिक्षा केलेली आहे. तर पृथ्वी रागाने म्हणतो की मूर्ख प्रांजल, तू तिला जी गोष्ट करायला लावली की ती गोष्ट आपल्या आईने केली होती. सगळेजण मात्र धक्क्याने आता एकमेकांकडे बघत असतात. प्रांजल हा पृथ्वीकडे बघतो आणि पृथ्वी किंवा आनंदीला मात्र हे सत्य समजतं आणि आनंदी सुद्धा आता बघत असते. सगळ्यांना आता हे सगळं समिताने केलेलं आहे आणि तीच गोष्ट मात्र आनंदीने आज पुन्हा या मुलांनी तिला करण्यासाठी भाग पाडलेलं असतं. हे जेव्हा मात्र आता पृथ्वीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं तेव्हा सगळेजण मात्र धक्क्याने आता पृथ्वीकडे बघत आहे. आनंदीला फारच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये युगंधर आणि हे मुलं आता सगळेजण झोपेत आहे. रात्री मात्र आनंदी आपल्या कपड्याचं गाठोडं घेते आणि मालक साहेबांच्या रूममध्ये येते आणि रडतच म्हणते की मालक साहेब आज मात्र आता ही जी काही परिस्थिती घरामध्ये सुरू आहे आपल्या लग्नाचं कारण मुलं आणि तुमच्यामध्ये जो दुरावा निर्माण करण्याचं ठरलेलं आहे त्यामुळे आता काही झालं तरी मी तुमच्यामध्ये नाही येऊ शकत आणि हे घर मी सोडून जाते. म्हणून ती आता खाली तेथे पाया पडते कारण हे कुटुंब तुटण्यापेक्षा मीच हे घर सोडून गेलेलं बरं राहील. म्हणून आता ती घर सोडून बाहेर येते. तेवढ्यात मात्र आता बाहेर जात असताना ती घराकडे मागे वळून बघते पण तिचा पदर आहे तर तो तुळशी वृंदावनात गुंततो. तुळशीने मात्र आज तिचा पदर धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मात्र मित्रांनो आनंदी मागे वळून बघत असते आणि विजांचा खूप सगळीकडे गडगडाट होत असतो. आनंदीला आता आपण जे काही करत आहोत ते चुकीचं आहे की बरोबर आहे हेच काही कळत नसतं. ती आपल्या रडतच घराकडे सारखी बघत असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल? आनंदी हे घर सोडून जाईल की थांबेल? आता हे पुढच्या भागामध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.